एका शेतकरी सासऱ्याने आपल्या जावयासाठी असं काय केलेलं आहे ते पहा। संपूर्ण महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारतात त्या शेतकऱ्याची, त्या सासऱ्याची चर्चा होत आहे। अधिक महिना म्हणजे धोंडेच्या महिन्याला विशेष महत्त्व आहे। या महिन्यात लेक आणि जावयाचा मानपान केला जातो। या महिन्यात लेक जावयाला हक्काने घरी बोलावून धोंडे जेवणाचा बेत केला जातो आणि सोन्याची अंगठी, नवीन कपडे किंवा महागड्या वस्तू देऊन त्यांचा मान सन्मान करण्याची जुनी परंपरा आहे। मात्र लातूरच्या औसा तालुक्यातील एका शेतकरी सासऱ्याने आपल्या जावयाला अनमोल भेट दिलेली आहे। या अनमोल भेटीचं मूल्य ना सोन्यात होऊ शकतं, ना चांदीत होऊ शकतं, ना कुठल्या पैशात होऊ शकतं, ज्याची किंमत जगातल्या कोणत्याही हिऱ्या मोत्यापेक्षा लाख पटीने मोठी आहे। दोन्ही किडनी निकामी होऊन मृत्यूशी झुंजणाऱ्या जावयासाठी हा सासरा थेट देवदूत बनून धावला। त्याने स्वतःची किडनी दान करत जावयाला नवं आयुष्य दिलं। त्यांच्या या अनमोल भेटीची गावभरच चर्चा नाही तर राज्यभर चर्चा झालेली आहे। आलमाला औसा येथे दयानंद कोरके आणि त्यांचे सासरे भाऊसाहेब गणपती मुदगुणे यांच्या या अनोख्या अधिक मासाच्या गिफ्टची चर्चा होत आहे। दयानंद हे औसा येथे शिवलिंगेश्वर फार्मसी विद्यालयात ग्रंथपाल म्हणून काम करतात। त्यांना गुटखा, दारू, सिगारेट असं कसलंही आणि कोणतंही व्यसन कधीच त्यांना नव्हतं आणि त्यांनी कधी केलंही नाही। अचानक झालेल्या काही त्रासानंतर जेव्हा वैद्यकीय तपासणी केली तेव्हा त्यांच्या दोन्ही किडन्या पूर्णपणे निकामी झाल्याचं समोर आलं। आता हे ऐकताच संपूर्ण कोरके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि हस्तखेळतं जे कुटुंब होतं, म्हणजे त्यांचा संसार होता, एका झटक्यात डोळ्यांसमोर उद्ध्वस्त होताना दिसू लागलं। लाखो रुपये असूनही अवयवदाता मिळणे या गंभीर परिस्थितीत किडनी प्रत्यारोपण हाच दयानंद यांच्यासाठी जगण्याचा एकमेव अंतिम पर्याय उरला होता। परंतु आजच्या काळात पैसा असूनही वेळेवर योग्य डोनर मिळणं कठीण होतं। लाखो रुपये हातात घेऊन अनेक गरजू रुग्ण वर्षानुवर्ष केवळ एका दात्याच्या प्रतीक्षेत दिवस काढतात। म्हणजे एका व्यक्तीचे जेव्हा किडन्या निकामी होतात त्याच्याकडे पैसा असूनही कधीकधी त्याचा उपयोग होत नाही आणि असंच काहीसं चित्र यांच्यासोबत दिसत होतं। वर्षानुवर्ष केवळ एका दात्याच्या प्रतीक्षेत दिवस ते काढत होते। आता दयानंद यांच्या बाबतीत हीच सर्वात मोठी चिंतेची बाब होती। अशा अत्यंत कठीण आणि जीवन मरणाच्या प्रसंगात कोणतीही भीती आणि स्वार्थाचा विचार मनात न आणता त्यांचे सासरे भाऊसाहेब हे कुटुंबासाठी साक्षात देवदूत बनून पुढे आले। लेकीचं कुंकू आणि जावयाचा जीव वाचवला। आपल्या पोटच्या लाडक्या लेकीच्या डोळ्यातील पाणी आणि जावयाच्या मृत्यूशी चाललेली ही जीवघेणी झुंज शेतकरी बापाला अजिबात पाहवली नाही। भाऊसाहेब मग काय झालं, भाऊसाहेब यांनी कसलाही विचार न करता, कसलाही संकोच न करता स्वतःची किडनी आपल्या जावयाला देण्याचा निर्णय घेतला। त्यांच्या या निर्णयाला त्यांच्या घरातील आणि कुटुंबातील इतर सर्व सदस्यांनीही तितकीच मोलाची साथ दिलेली आहे। छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात हे अत्यंत कठीण असलेले किडनी प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पडलेलं आहे। या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर दोन्ही बाजूकडील कुटुंबीय प्रचंड भावुक झाले होते। भाऊसाहेब यांनी आपल्या जावयाला नवीन आयुष्य तर दिलंच, पण लहानपणापासून तळ हातावरील फोडाप्रमाणे जपलेल्या आपल्या लाडक्या लेकीच्या कपाळावरील कुंकू आणि तिचा संसार दोन्ही वाचवण्यात त्यांना यश आलेलं आहे आणि ते यशस्वी ठरलेले आहेत। त्यामुळे या शेतकरी सासऱ्याचे आपण कौतुक करावे तेवढे कमीच आहे। तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।